आता आम्ही नरेंद्र महाराजांचा मठ बघण्यासाठी चाललोय। आम्ही तिघी बहिणी आणि छोटीशी शुभ्रा, साहिल। हाय। चला बघूया आपण आता। आणि आता इथे एक बारसं चालू आहे तर त्याच्यावर मी डान्स करणार आहे। तिकडे बेंजो वाजता आणि मी डान्स करणार आहे। भाऊ डान्स। शुभ्रा नाच। तिकडे तिकडे भाऊ डान्स करू द्या। पतंग 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 उडव, पतंग उडव। घोडा घोडा घोडा। चाललोय आम्ही ऑटो मध्ये आहे। 5 जण पुढे 5 जण 1 2 3 4 भाऊ पुढे 5 आणि इथे छोटी शुभ्रा आहे। 5 जण चाललोय तिकडे। आता दाखवू तुम्हाला तिकडे जाऊन। कारण काय कुठेही जायचं झालं। किती छान दिसते नेचर। निसर्ग राजा ऐक सांगते माझ्या मनात ह्या गेट मधून आतमध्ये जायचंय नरेंद्र महाराजांच्या मठामध्ये। परिसर पाहू शकता तुम्ही, खूप मस्त आहे। चल बघितलं ना कुठे ह्या साईडला आहे। इथे वाऱ्या बसतात ना लोक जेव्हा येतात ना भेटायला तेव्हा इथे बसतात। सगळं पब्लिक इकडे बघतो बसलं। मंदिर आहे ना, प्रवचन करतात ना ते प्रवचन करताना ते तिथे बसतात आणि मग लोक इथे। आम्ही आता उतरतोय शिड्या। हो इकडे जायचं चाललेलो आहे, मठात चाललोय। हे काय हे काय प्रसाद चालय। जेवायला जायचं काय पल्लवी, इथे कुपन घेऊन जेवायला जायचं। खूप छान आहे इथे परिसर। नरेंद्र महाराजांचं मठात चाललोय आता आम्ही। खूप छान कपिलो गजकर्णकः। तुला नाही खूप छान आहे इकडे निसर्ग, छान आहे यांचं। मस्त आहे, शांत वाटतं इकडे एकदम। नरेंद्र महाराज बसतात आणि हे काय वरती सगळे लोक बसायला केलेलं आहे सगळ्यांना आणि इकडे बसून ते प्रवचन देतात। आम्ही आता घरी चाललोय, झालं आमचं सगळं बघून। तर ताई तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं, एकदम प्रसन्न असं सुंदर असं वातावरण तिथे आहे आतापर्यंत। खूप छान वाटलं, मस्त। अक्षरशः गगनगिरी महाराजांचा मठ आहे तसाच इथे महाराजांचा मठ होता।
स्पॉट होता. अगदी स्वच्छ, सुंदर, शांत, मन शांती तिथे लावली. आणि अक्षरशः हे घाई गर्दी न देता प्रसन्नतेने आणि एकाग्रतेने शांतपणे आमचं दर्शन घेतलं तिथे. आणि तिकडचा परिसर सुद्धा आम्हाला व्यवस्थित खूप आवडला आणि बघण्यासारखं होतं. तर ते आम्ही थोडा वेळ थांबलो, शांतपणे बसलो, एकाग्रतेने अक्षरशः शांत झालं ते बसल्या. आणि आता तिथून आम्ही प्रसन्न मनाने शांतपणाने आता आम्ही परत परतीचा प्रवास आमचा सुरू झालाय. तर असेच ब्लॉग माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील गाईज. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.